नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अजूनही माझी तब्येत फारशी ठीक नाही, नरम-गरम आहे. अनेक विषय येऊन जात आहेत. सगळ्या विषयांवरती बोलायला पाहिजे, परंतु माझ्याच्याने तेवढं होत नाही. त्यामुळे तुमची क्षमा मागते. आजच्या विषयाकडे वळते. अमेरिकन एम्बसीकडून एक महत्वाचं ट्वीट आलेलं आहे. ते ट्वीट काय आहे ते बघूया आपण आणि नंतर त्याचा थोडासा समाचार घेण्याची गरज आहे. तर स्क्रीन शेअर करते नेहमीप्रमाणे म्हणजे आपल्याला उत्तमरित्या ते बघता येईल. प्रत्यक्ष डोळ्यासमोर असणं महत्वाचं आहे. तेव्हा मुळात हे ट्वीट जे आहे ते तुम्ही बघू शकता. यूएस एम्बसी इंडिया यांच्याकडून हे ट्वीट आलेलं आहे आणि ते ट्वीट जे आहे ते सेक्रेटरी रुबियो यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्याबद्दलचं आहे. खाली त्यांचा रुबियोंचा फोटो आहे आणि त्यांनी काय म्हटलंय ते वगैरे. अ, अमेरिकेचा झेंडा आहे म्हणजे कोणाला शंका नको त्याच्या बाबतीत. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, की आपण तो मेसेज जो आहे तो मोठ्या फॉन्टमध्ये बघू आणि हा मेसेज बघा. "वी आर इनॉर्मस फॅन्स ऑफ प्राईम मिनिस्टर मोदी अँड व्हॉट ही हॅज डन. He leads a country that is making incredible gains economically and is really coming on its own as a global power. A country that's increasingly accounted for on decisions being made on the global stage." मार्को रुबियो म्हणतात. आता हे ब्रह्मज्ञान झालं कुठून असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. वी आर इनॉर्मस फॅन्स म्हणजे हे फार मोठे फॅन्स आहेत प्राईम मिनिस्टर मोदींचे. कारण काय तर ते अशा देशाचं नेतृत्व करतायत आणि तो देश जो आहे तो एक प्रकारे फिनॉमिनल, इन्क्रेडिबल गेन्स म्हणजे अकल्पनीय असे आर्थिक उन्नती करतो आहे. एक ग्लोबल पॉवर म्हणून उदयाला येतो आहे आणि ज्याचं मत विचारल्याशिवाय आज जगामध्ये कुठल्याही प्रश्नाची उकल काढता येत नाही. अशी भारत ही शक्ती बनलेली आहे. हे आज परराष्ट्र सचिव मार्को रुबियो म्हणालेले आहेत आणि त्यांचं जे ट्वीट आहे ते मी दाखवलं त्याप्रमाणे यूएस एम्बसी इंडियाने शेअर केलेलं आहे. तेव्हा आपण शेअरिंग थांबवू आणि आपल्या निवेदनाकडे येऊ आता. रुबियोंना हे ब्रह्मज्ञान त्याला जे म्हणतात ना, ही आली कुठून? आत्तापर्यंत म्हणजे अगदी ते भारतामध्ये येऊन गेले आणि त्यांची बोळवण कशी झाली आपण बघितलं. शिपाई उभे केलेले होते. त्यांनी सॅल्यूट वगैरे केला त्यांना आणि गेले निघून बिचारे. ते गेल्यानंतर फडफडाट, फडफडाट, फडफडाट झाला. त्याचा काही उपयोग झाला नाही. पुढे मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली G7 बैठकीच्या निमित्ताने. G7 बैठकीमध्ये 7 देशांच्या सोबत प्रत्येक महत्त्वाच्या बैठकीमध्ये मोदी स्वतः बसलेले होते टेबलवरती. तेव्हा कोणत्याही देशाने आक्षेप घेतला नाही. तर रुबियोंनी जे वर्णन केलेलं आहे ते बरोबर केलेलं आहे. पण साहेब हे कळलं कधी तुम्हाला? हे आधी माहिती नव्हतं का? हे आता तुम्हाला ट्वीट करून सांगावं लागतंय आणि तिथे ट्रम्प काय बोलले ते आठवतंय तुम्हाला? "ओह! यू मे से ही इस अ व्हेरी नाईस लुकिंग गाय, बट ही इस नॉट अ नाईस लुकिंग गाय. ही इस अ किलर. ही इस अ किलर. ही इस व्हेरी" हा म्हणजे थोडक्यात काय तर हा हार्ड नट आहे. वाटेल त्या गोष्टीवरती सही करायला आणि मोदी साहेब असे हसत होते त्यांच्या बाजूला, की "बच्चमजी कळला तुला आता इंगा काय तो?" अजूनही कळलेला नाहीच आहे मित्रांनो. कारण हे असं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला डंक मारायचं काम चालू आहे. आज हे मोदींना सांगतायत, की हे मोदी कसे महान आहेत, भारत कशी महाशक्ती झालेला आहे. त्याच्याशिवाय जगातल्या कुठल्याही निर्णयामध्ये पान हलत नाही जगाचं. हे सगळं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला भारताचे पंख छाटायचं काम करायचं. मग ह्यांना असं अजून वाटतं आहे, की हे असं आपण वागलो न्यूयॉर्क साहेब न्यूयॉर्कचे आहेत. म्हणजे रुबियो नाही, त्यांचेच आहेत ट्रम्प साहेब. न्यूयॉर्कचे गुंडे न्यूयॉर्कचे तुम्ही न्यूयॉर्कमध्ये गेलाय का कधी? तर जाऊन बघा एकदा. तिथल्या त्याच्या गल्ल्या-गल्ल्या, छोट्या-छोट्या आहेत ना सगळ्या, त्या गल्ल्यांमध्ये तिथे माफियोसी असतात. अजूनही आहेत थोडे. म्हणजे पूर्वीचे माफियोसी आणि आताचे ह्याच्यात थोडा फरक असेल कदाचित. पण
त्यांचं कॅरेक्टर तेच असतं. त्यांची वागण्याची पद्धत तीच असते. तेव्हा तो गुंडा जो असतो त्याचा हात नेहमी खिशात असतो आणि तो खिशामध्ये हात कशासाठी आहे, समोरच्याला माहिती असतं कारण खिशात पिस्तूल ठेवलंय का आणि काय ठेवलंय. असा धाक घालत तो उभा असतो आणि त्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये त्याला डील करायची सवय असते. समोरच्याला धमक्या द्यायच्या, त्याने ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर अजून एक गुद्दा लागाव. ते नाही ऐकलं आणखी एक गुद्दा लागाव. या पद्धतीमध्ये जसं इराणशी चाललेलं आहे ना डील, तसं डील करण्याची ह्यांना कला अवगत आहे. त्यांनी एक म्हणे पुस्तक लिहिलंय, डील कसं करायचं ते. मी संपूर्ण आयुष्यभर माझ्या डील्स करत राहिलो आणि आता डील्स का नाही, मी ही डील्स सुद्धा करू शकीन. हा एक आत्मविश्वास होता त्यांना. पण त्यांना अजून माहिती नव्हतं, की हाऊ टू मेक डील विथ मोदी असं एक टर्म्स आहे. नवीन पुस्तक लिहा तुम्ही. कारण पुस्तक लिहिता येईल एवढे आता एपिसोड तयार झालेले आहेत त्याच्यात. आणि मोदींनी तुम्हाला काहीतरी शिकवलेलं आहे. हाऊ टू मेक डील. तर तुमची कला तुमच्याकडे जरूर आहे. पण खिशात हात न घालता, खिशात पिस्तूल आहे का आणि काय आहे? अशी शंका देखील समोरच्याला आणू न देता डील करता येतं आणि त्याला आकारात कापता येतो. कट टू साइज हे तुम्हाला मोदी दाखवून देत आहेत. मोदी दाखवून देत आहेत. तेव्हा हे सगळी मखलाशी कशासाठी चाललेली आहे? परवाच सर्जिओ गोर म्हणजे ते जे इंडिया अँबॅसेडर आणि साउथ एशिया अँबॅसेडर म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे, त्यांनी आणखी एक कुठेतरी टीव्ही सोबत काहीतरी बोलत असतील. त्याच्यात त्यांनी सांगितलं, की मी गेलो तर ट्रम्प मला म्हणाले, "इज द डील ओव्हर?" भारताशी झालं का सगळा समझोता झाला का? "एम आय गोइंग टू इंडिया?" हे भारतात यायला उत्सुक आहे. डील वगैरे करायचं आणि मग टॉम-टॉम, टॉम-टॉम टाळ्या वाजवत इकडे त्यांचं स्वागत होणार त्यांना माहिती आहे. तेव्हा तसं त्यांना करून घ्यायचं आहे. पण सर्जिओ गोर म्हणाले, "नाही, नाही, ते सगळं लवकरच होईल" वगैरे. मग गोर असं म्हणाले, की खरं म्हणजे त्यांनी ताबडतोब मला विचारलं, की "लेट अस मेक अ कॉल टू मोदी." तर मी म्हणे त्यांना म्हटलं, "अहो, हे भारतामध्ये आत्ताशी पहाटेचे 6 वाजलेत." ते म्हणाले, "त्याच्यात त्यांनी काही प्रॉब्लेम नाही. मोदी माझ्यासारखेच आहेत. ते सकाळीच उठतात आणि ते कॉल घेऊ शकतील. लावा कॉल तुम्ही." वगैरे. तर ते सगळा तो प्रकार त्यांनी सांगितला. तेव्हा ट्रम्प हे डेस्परेट आहे. मी का म्हटलं, मोदी त्यांना काय शिकवतायत? डील हाऊ टू मेक डील हे मोदी शिकवतायत आता ट्रम्पना. कळलं का? आणि ते काय शिकवतायत हे ट्रम्पना एका पुस्तकात लिहावं लागेल इतक्या गोष्टी जमा झालेल्या आहेत. ते ते डेस्परेट आहेत. कारण मिड टर्म्स येतायत आणि त्या मिड टर्म्समध्ये काहीतरी यश दाखवायला पाहिजे. नेत्रदीपक यश दाखवायला पाहिजे. ते दाखवण्यासाठी भारताचं डील हवंय त्यांना. भारतासोबत डील हवंय. भारत कशाला आता डील करेल? भारताला बिलकुल घाई नाही. ह्याच्या आधीच्या भेटीमध्ये भारताने सांगितलेलं होतं, आम्हाला काय डील वगैरेची काही घाई नाहीये. सावकाश होते. ते शिष्टमंडळ आलं होतं आठवतंय तुम्हाला? एक 10-15 दिवसापूर्वी त्यांना सांगितलं, की आधी फ्रेमवर्क बनवा सगळं. म्हणजे त्या G7 बैठकीमध्ये मोदी येतील त्याच्या आधी डील होईल, ह्याची त्यांना घाई झालेली होती. तेव्हा त्यांना सांगितलं आधी बेसिक फ्रेमवर्क बनवा म्हणून. आणि गेले तिथे म्हणजे G7 बैठकीत भेट होणार आणि कॅमेरासमोर आपण असणार. पण त्याच्यासाठी डील झालेलंच नव्हतं. डील करायचं कशासाठी? यूएस कोर्टांनी तुमचे टेरिफसमुळे बेकायदेशीर ठरवलेले आहेत. तर आम्ही डील कशाला करायचं आहे? जे डील मुळामध्ये तुमच्याकडे बेकायदेशीर ठरलेलं आहे, त्याच्यासाठी भारत इतका आतुर असेल, अधीर झाला असेल, ही शक्यताच विसरून जा. बरं दुसरी गोष्ट अशी, की इथे डील करतो म्हणायचं. आमचे अॅग्रो प्रॉडक्ट्स भारताने घ्यायचं कबूल केलंय म्हणायचं. अनेक गोष्टी सगळ्या अंगावरती थापायच्या चाललेल्या आहेत उद्योग. पण अजून देखील आम्हाला जी 404 इंजिन्स पण मिळाली नाहीत आणि 414 पण मिळालेली नाहीत. जी 404
99 इंजिनाची ऑर्डर दिलेली होती. 6 इंजिन फक्त पाठवली आहेत 22 पासून आत्तापर्यंत. त्यातलं एक तर निकामी ठरलं. त्यामुळे ते परत पाठवायला लागलं. उरलेल्यांचं काय? ते कधी मिळणार आहेत? आणि सगळ्या जगामध्ये मात्र ह्यांची इंजिनं जात आहेत. भारतात देण्यासाठी त्यांना वेळ नाही. सगळे पैसे घेऊन बसलेले आहेत इंजिनाचे. पण डिलिव्हरी करायची बात नाही. मग म्हणतात 414 घ्या. 414चं डील करा. ते कशासाठी डील करायचं आहे? जे आहे ते डील कधी पूर्ण करणार? त्याची काही टाईमलाईन आहे आणि ती थोडक्यामध्ये धड नीट. तेव्हा हा असाच प्रकारे ही मखलाशी लावण्याचा सगळा धंदा आहे. त्यांनी मोदी फसतील, अशी जर का ह्यांची अपेक्षा असेल, तर ह्यांच्यासारखा बेअक्कल हाच आहे. मग त्यांना मोदी काय ते कळलेले नाहीयेत. त्यांना असं वाटतंय, की 2 थपडा दिल्यानंतर मोदी जागेवर येतील आणि डील करतील. तर त्यांना अजून 4 गोष्टी शिकायच्या आहेत. ते पुस्तक जे आहे ना, ते अपूर्ण काय आहे तुम्हाला कळेल आता. कारण अजून डील झालेलंच नाहीये म्हणून. आणि ते डील तुम्हाला सांगते, की ह्या मिड टर्मच्या अगोदर त्यांना भारतात येण्याची इच्छा आहे. म्हणजे एकंदरीत असं सांगितलं गेलं म्हणजे ते म्हणाले काहीतरी की प्राईम मिनिस्टर हॅज एक्सटेंडेड हिम इन्व्हिटेशन टू व्हिजिट इंडिया वगैरे. हे असंच नसतं. अधिकृत इन्व्हिटेशन दिलंय की नाही मला कल्पना नाही. पण अर्ली नेक्स्ट इयर याचा अर्थ त्यांना 26 जानेवारीला यायचंय. पण 26 जानेवारीला यायचंय तर साहेब उकून दाखवा सगळं. आमच्या H-1Bना टांगणीवर लावा. त्यांना इंटरव्ह्यूच्या डेट्सच देणार नाही. टुरिस्ट व्हिसा अडवून ठेवा. ग्रीन कार्ड लोकांना वा न वाट बघायला लावा आणि H-1 मध्ये कसा बदल करतो सांगा. या सगळ्या गोष्टी चालणार नाहीये. कुठे ना कुठेतरी तुम्हाला तोड काढायला लागेल आणि आज परत त्यांच्याच कोर्टाने थापड लावलेली आहे. सुप्रीम कोर्टाने थापड लावलेली आहे. बर्थ राइट म्हणजे अमेरिकेत जन्म घेतलेले जे अपत्य आहेत, त्यांना नागरिकत्व मिळणार नाही म्हणून साहेबांनी डिक्लेअर केलं होतं. एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली. त्या कोर्टाने सांगितलं हे चालणार नाही. गंमत अशी आहे, की त्यांचं कोर्ट पण इतकं विनोदी आहे, की जर का एखादा घुसखोर असेल आणि त्या घुसखोराला पोर झालं अमेरिकेत, तर ते सिटिझन होतंय. म्हणजे आमचे भारतीय तर काय असे घुसखोर होऊन तिकडे पोरं काढत नाहीयेत. ते लीगली गेलेले आहेत तिकडे. जे लीगली गेलेले आहेत आणि त्या तिथे राहत असताना H-1B प्रोग्राम म्हणजे काय? ग्रीन कार्ड होल्डर प्रोग्राम म्हणजे काय आहे? त्या माणसाने काय तिथे त्यांना मुलं न होता त्यांनी परत यायचंय भारतामध्ये? तसं नाहीये. त्यांना मुलं न होते. तरुण वयात गेलेली हे आहेत, भारतीय आहेत. त्यांच्या मुलांच्या पण नागरिकत्वावरती तुम्ही गदा आणणार. तुम्ही मुळातच रूल जर का असा म्हटला असतात, की ठीक आहे जे लीगल मायग्रंट्स आहेत त्यांचा नियम वेगळा आणि इल्लीगल्सचा वेगळा. तर त्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला असता. पण मागा क्राउडला खुश करण्यासाठी म्हणून काहीही वारेमाप ॲक्शन्स घ्यायच्या आणि मग कोर्टाकडून थप्पड खायची हा आता प्रघात बनून गेलेला आहे. असो हे रुबियोंचं जे स्टेटमेंट आहे त्याच्याने मला हसू आलं. कुठे ना कुठेतरी त्यांनाही जाणवतंय, की हार्ड नट आहे अँड इट्स नॉट अ केक वॉक. केक वॉक तर सोडूनच द्या तुम्ही आता. म्हणजे ते तितकी तर समज आता निश्चित आलेली असेल म्हणजे बुद्धी तेवढी शाबूत आहे असं आपण गृहीत धरू. त्या काही ना काही जर का मिड टर्मसाठी दाखवायचं असेल, भारताकडून होताना दाखवायचं असेल, तर भरीव पावलं उचला. उगाचच आम्ही म्हणजे काय दूधखोळे बोलणारी दूध पिणारी माणसं नाही आहोत, हे लक्षात घ्या. मोदी इज अ मॅच्युअर्ड पर्सन आणि सगळीच कार्ड्स तुमच्या हातात असतात असं नाही. समोरच्याच्या पण हातामध्ये असतात. तुम्ही भले ते माफियोसी गुंडा असाल, न्यूयॉर्कच्या डार्क गल्ल्यांमधून डील्स करणारे, पण याचा अर्थ समोरचा जो आहे ना, तो तसाच नसतो. त्याच्याही हातात 4 गोष्टी असतात लक्षात ठेवा. आणि त्या 4 गोष्टी मोदी कशा चाव्या फिरवतायत, ह्याची आता त्यांना हळू अक्कल आली आहे. तो व्हॅन डायक येऊन बसलेला आहे तिकडे. त्याला टाकलाय तुरुंगात. दुसरा ह्यांच्या एफ-सी-आर-ए वरती चावी बसवलेली आहे. मग ते चिची-चिची ओरडत गेले तेरेसा आणि इतरांकडे. तेव्हा हे सगळं काय चाललेलं आहे? सर्जिओ गोर साहेब तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही जाऊन भेटता आणि कोणाला जाऊन भेटताय? तेव्हा तुमची पावलं काय चाललेली आहेत हे मोदी सरकारला समजतं.
तुमच्या हातात गोष्टी उरलेल्या नाहीयेत. चडफडाट चालू आहे त्या तोंडाने खूप छान दाखवणारा म्हणजे ते जे वर्णन आहे ना सगळं, ते तुमच्या बाबतीत आहे. ओह! ही इज अ व्हेरी नाईस गाय, यू मे फील, बट ही इज अ किलर. तो किलर तुम्ही आहात. किलर तुम्ही आहात. तर मोदींना डोंट अंडर एस्टिमेट. एवढं तरी शिका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.